राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि शहांवर हल्लाबोल केलाय। राजीव गांधीनंतर 30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळालं। निवडणुकीआधी वेगळं नंतर वेगळं बोललं जातं, भान सुटलं की असं होतं असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी शहांवर टीका केली आहे। तर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यांच्या उमेदवारांचा प्रचार सुद्धा केला होता। मात्र आता लोकसभेच्या निकालानंतर आणि विधानसभेपूर्वी राज ठाकरे यांनी मोदी आणि शहांवर हल्लाबोल केला आहे। त्याचबरोबर राजीव गांधींनंतर 30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळालं होतं, पण निवडणुकीआधी वेगळं बोललं जातं आणि नंतर वेगळं असं म्हणत त्यांनी मोदी शहांवर निशाणा साधला। नऊची माझी भाषण काढून बघा, कोणी मला साथ नाही दिली। प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे, मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींचा बहुमत मिळालं 30 वर्षानंतर। बरोबर, आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं। याला जबाबदार कोण, मोदी आहेत का अमित शहा का दोघे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।